शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षणप्रेमी अतुल दत्तात्रय मालकर यांनी दांडवाडी ते तळवली हा रस्ता पायमार्ग पूर्वीपासून वापरत होता, परंतु ABNL इन्व्हेस्टमेंट लिमिटेड वेरवल गुजरात या कंपनीने सदर जागेवरती संरक्षण भिंत बांधल्याने सदरची पायवाट बंद झाली असल्याबाबत तक्रार अर्ज शासनाकडे केला होता। त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी वासांबे यांनी पंचांसमक्ष पाहणी केली असता जागेवरती येण्या जाण्याकरिता असणारी पायवाट अडवून संरक्षण भिंत बांधल्याने पायवाट बंद झाल्याचे दिसून आले। शिवाय नकाशावरही पूर्वापार पायवाट असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान तळवली जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थीत शिकणारी 25 विद्यार्थी हे दांड आदिवासी वाडीतील आहेत। या विद्यार्थ्यांना दांडवाडी डोंगरावरून तळवली असा रोजचा 1.5 किलोमीटरचा धोकादायक पायी प्रवास करावा लागतो। प्रवासातील पायवाटेवर कंपाऊंड झाल्याने दांडवाडीतील विद्यार्थी धोकादायक मार्गाने शिक्षणासाठी प्रवास करत आहेत। प्रवास करत असताना डोंगरावरून येणारे पाण्याचे ओढे ओलांडून शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन हे चिमुकले विद्यार्थी ओढा ओलांडत असताना काही अनर्थ झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे। दांडवाडी डोंगरावरून खाली उतरण्याची ही पूर्वापार पायवाट अडविण्यावर कारवाईची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।